रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त। हे बघा, आज आमचा परिक्रमेचा 20वा दिवस। हे आम्ही आज बघा इथं नीलकंठेश्वर धाम पोयचा इथून आता परिक्रमेला आज परत सुरुवात करत आहे। पहा, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार। चला आता परिक्रमेला सुरुवात। पुढील मुक्काम आता बघू। हे बघा, आता इथून आम्ही आश्रम सोडत आहे। पाहता, ही आमची आश्रमाची रूम बंद केली आणि आता परिक्रमेला सुरुवात। हे पहा, इकडं नर्मदा माई आहे बघा इकडं, आणि हे मंदिर आहे बघा, नीलकंठेश्वर धाम। हे इथं आलेल्या गाड्या आहेत आणि हे आमचं इथं राहण्याचं ठिकाण होतं बघा। इथं महाराजांनी पाणी घेतले। तर आता आम्ही परिक्रमेला आता सुरुवात झाली का। नर्मदे हार। हे बघा, आता आम्ही नीलकंठेश्वर धाम, हे नीलकंठेश्वर मंदिर आहे बघा। इथं सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या मंदिरात रात्री आम्ही इथं मुक्कामी होतो बघा। आणि नीलकंठ प्रसाद म्हणजे इथं चहा नाश्त्याची व्यवस्था बघा। इथं हे सगळं बघा, असा परिसर आहे बघा नीलकंठेश्वर धामचा। तर आणि नदी किनारी बघा, सुंदर असं मंदिर, धाम, आश्रम हे बघा। हे सगळं असं आहे बघा इथे। आता आम्ही ह्या गेटने आता बाहेर पडणार आणि पुढं परिक्रमेच्या रस्त्याला सुरुवात करणार। हे बघा, नीलकंठेश्वर धाम की जय। हे बघा, असं सुंदर असं स्वरूप आहे बघा हे नीलकंठेश्वर धाम। हे बघा, असं पाणी चालू बघा गेटमधून बाहेर। हे श्रीकृष्ण मूर्ती बघा इथे सुंदर अशी। ते रात्रीची लाइटिंग असवले भारी दिसत होतं रात्री। हे बघा, हे बाहेरचा भाग आहे आणि इथं बघा हा गेटचा भाग आहे बघा। या गेटमधून आम्ही आता बाहेर पडलो बघा। सुंदर असं गेटचं आहे बघा इथे। या गेटमधून आम्ही आता बाहेर पडलो बघा। आता नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार। हे पहा, आता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली बघा आता। आणि आता या झाडीतून चाललो आहे। तर आता हे नीलकंठेश्वर आता गेलं पाठीमागं आणि आता बघा पुढं आता हे जरा थोडा रस्ता लागला आहे बघा असा हा। तर हे बघा, असं शिरपाणी झाडी मारे। पुढं काही चालल्यात पाल परिक्रमेवासी नाहीत, पण दर्शनाला आलेले चाललेत। नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार। चला, आज काहीतरी मार्गम कमी होईल। गुरुदेव दत्त। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। नर्मदे हार, हर 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 नर्मदे हार। हे बघा, आता आम्ही हवेला लागलोय बघा जरा। तर इथं मा नर्मदा परिक्रमा मार्ग महादेव मंदिर पोईचा हा बघा। इथून हा मार्ग जातोय जरा। आता मला थोडा हवे लागलाय बघा इथं।
महाराज चाललेत पुढं. तर चला, नर्मदे हर. हे बघा आता आमचा आता इथून हायवे आता बंद होणार आहे बघा. नर्मदा परिक्रमा मार्ग हे बघा इकडे ह्या साईडने जायचे बघा. तर असं आहे हा नलखेडी, हा आता पुढं आश्रम जे लागेल तो नलखेडी. तर हे बघा असं आहे बघा आता परिक्रमा मार्ग नलखेडी. ते असं जायचं बघा आम्हाला. त्या बाजूला महाराज चालले, त्या बाजूला नर्मदा परिक्रमा मार्ग नलखेडी. हे बघा आता हा मार्ग आहे आम्हाला परत जंगल मार्ग आला आहे बघा. आणि ह्या मार्गाने आता आम्हाला जायचे. हे हायवे आता सुटला आमचा. हे बघा असा पद्धतीचा रस्ता आहे बघा हा परिक्रमा मार्ग. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा इकडे एक रस्ता गेलेला आहे आणि इकडे एक रस्ता गेलेला आहे. तर आता बघा इथं दाखवलं आहे परिक्रमा मार्ग. तर बहुतेक ह्या रस्त्याने जायचे. तर आता नदीच्या किनारी चाललो आहे आम्ही परिक्रमा मार्ग बघा. पण या नदीच्या कडेने बघा शेती पण अशी सुंदर शेती आहे बघा इथं. हे सगळा नदीचा परिसर आहे बघा हा. पण किती सुंदर शेती आहे बघा इथं. खरोखर म्हणजे नदीचा किनारा भारी आहे नर्मदा मैयेचा. लय सुंदर शेती आहे. हे आता नलखडी आम्ही आता निघालो आहे. नलखडी आश्रम तिथपर्यंत जाणार. बघू आता. नर्मदे हर. हे बघा आम्ही इथं जरा रस्ता हुकलो होतो बघा. तर ह्या साहेब आहेत बघा इथले गुजरातचे. ह्या साहेबांनी आम्हाला थांबवलं, बसायला आश्रय दिला आणि त्यांनी सांगितलं बरोबर तुम्ही तिकडे न जाता तुम्ही ह्या मार्गाने असं जा. इथं नलखडी आहे तर ह्या मार्गाने जा. असं ब्रिज खालून पलीकडे जायचं बघा. तर इथून 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे बघा ते नलखडी. आणि त्या मार्गाने आम्हाला जायचे बघा. इथं व्यवस्था परिक्रमाची चांगली व्यवस्था केली जाते बघा. आणि सगळं समजून सांगतात आणि इज्जत देतात. खरोखर म्हणजे हे सलाम गुजरात पोलिसांना. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. धन्यवाद. हे बघा हे नलखेडी म्हणून आता हे गाव आलेलं आहे. पण आता बहुतेक इथं हा समोर आश्रम दिसतोय बघा इथं हा नदी किनारी. तर ह्या आश्रमात बघू आता इथं चहा पाणी झालं तर पाहू, नाही मग पुढच्या आश्रमावर जाऊ. इथं काहीतरी काम चालू आहे. हे बघा आम्ही आता एकदम नर्मदा मैयाच्या कडेला आलो आहे बघा. आणि इथं वर अशा सुलपानी मार्गाने जाडी मार्गाने आलो आहे आता इथं. आणि नर्मदा मैया आहे बघा. पलीकडं ब्रिज दिसतोय तो हायवे. तर आम्हाला आता असंच बघा आता ह्या इथून जायचं पहा इकडं. हे बघा हे नदीकडे अशी पायवाट आहे बघा. आणि ह्या पायवाटाने आम्हाला जायचं बघा. आता प्रवास करायचा आहे आता. हे लय म्हणजे अवघड खडतर प्रवास आहे. पण अरे माझी टोपी पडली. हे बघा ते महाराज आमचे गेले खालून आणि मी आलोय वरून बघा. तर वरून आले पण आता इथं खाली उतरायचं लईच अवघड प्रश्न पडलाय मला बघा आता. पण आता उतरायला तर पाहिजे. आमच्या दोघांच्या 2 वाटा झाल्यात. महाराज गेले खालून, मी आलो वरून. हे बघा हे उतरायचं असं आहे बघा. हे चढ आहे, ही नर्मदा मैया आहे. आणि हे अशी डगर आहे बघा. ह्या डगरीतून खाली उतरायचे बघा. इथून उतरत आलोय मी. आणि असं उतरायचे आणि उतरल्यानंतर खाली जायचे बघा. म्हणजे अवघड प्रवास आहे नदी किनाऱ्याचा. लय अवघड प्रवास आहे. आणि आज आमचा प्रवास खरंच लयच कठीण होणार आहे. कारण खरं काय किनारी प्रवास लय कठीण असतो. झाडी जंगल लय कठीण प्रवास होणार आहे बघा आज. हे आता पण तरी आम्ही आता सावकाश सावकाश आमची परिक्रमा चालू आहे. काय ब्यायचं नाही. नर्मदे हार, नर्मदे हार ब्यायचं नाही. हर हर नर्मदे.
बघा ना, हे बघा, हे नदीचं बघा, हे प्रवाह काय जोरात चाललाय बघा. आम्ही नदी किनारी बसलोय बघा आता इथं. लय जोरात प्रवाह चालू आहे नदीचा. आणि आता हे नदीच्या कडेने असल्यामुळं ते गावं काही कळना, ते वनखेडी गाव ते गेला पाठीमागं आश्रम, आणि ते गाव आतमध्ये आणि आश्रम नदीच्या किनारी. आता पुढं आहे, आता एक म्हणतात, मग आता ते कोणतं आहे ते काही सांगता येत नाही. हे आणि असं आहे, जंगल मार्ग आहे. पण आज आज परिश्रम झाला, आज लयच म्हणजे आज कठीण रस्ता आला आज बघा. आज लयच नदीच्या किनारी आज कठीण रस्ता आहे बघा. आज परिक्रमेचा मार्ग आज अवघड आहे. तर काही नाही हरकत, अवघड सोपा सगळं सारखंच असतं. तर एक दिवस अवघड, एक दिवस सोपा, अशी परिक्रमा असते. पण आता हे तब्येत जरा थोडं खराब असल्यामुळं जरा थोडं लईच अवघड जाते. पण काय हरकत नाही, आम्ही सहन करतो आहे. चला आता इथं 11, 11:30, 12च्या आत गेलो आश्रमावर. मग तिथं भोजन प्रसादी होईल आणि भोजन प्रसाद आराम करू. असले एखाद्या मेडिकलचं बघू, नाही तर परत आपला मार्गस्थ होऊ, परिक्रमा चालू करू. संध्याकाळी चांगल्या आश्रमावर एखाद्या विश्राम करू. असं आहे बघा आजचं नियोजन. चला, खडतर असतो कसा प्रवास असतो तरी आम्ही त्याला मान्यता देतोय बघा. हे सगळं समुद्रकिनारी मार्ग आहे बघा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा आता खाली आता आम्ही नदीच्या काठनं आता 11:30 वाजले बघा. इथं आश्रम कुठेतरी तर महाराजांना लावल्यावर बघायला. तर त्या झेंड्यापाशी काहीतरी आश्रम आहे म्हणले. तर मी म्हणलं बघून या. तर एक मिनटं, महाराजांचा आता फोन आला बघा की आश्रम आहे इथं, या इथं बोलवत्यात. मग मी आलो वरती बघा. नंतर येता येता बघा तो बंगला दिसतोय. तर ते आश्रम चालवतात बघा. तर त्यांनी मग आल्यावर आम्हाला तिथं पाणी वगैरे दिलं. मला विचारपूस केली, मला पाहिलंही दुखतोय.
तर म्हणजे तुम्ही आता आश्रमात आराम करा, पुढं मी फोन करतो आणि नंतर तुम्हाला 4 वाजता मी दवाखान्यात घेऊन जातो आणि तुम्ही इथंच थांबा. तर पुढं आलो बघा आम्ही इथं. हे बघा इथं आश्रम आहे बघा. इथे गाई पालन आहे बघा. इथं गाई पालन गोठा आहे. आश्रम आहे बघा. इथं त्या महाराजांनी बांधलेलं आहे. त्यांच्या जवळजवळ 4 आश्रम आहेत ह्या नर्मदा मैयाच्या काठी. तर त्यांनी इथं फोन केला तर इथंची व्यवस्था त्यांनी अशी व्यवस्थित केली बघा. तेव्हा इथं 2 बेड लावून ठेवले आणि इथं बघा आमचे महाराज बसले तिथं माझे बाप पाहतात. मी आलो बघा इथं आता बेड वगैरे लावून ठेवले बघा. इथं पंखा चालू केला. ही सेवा वृंदावन धामाश्रम अन्नक्षेत्र. संपर्क नंबर बघा 97 43 65 997 नंबर आहे. सुंदर असा आश्रम बांधकाम केले पहा. इथं आगदार मार्गी असल्यामुळे नदीकाठी इथं शक्यतो म्हणजे माणसं येत नाहीत. येतात पण सीजनला भरपूर येतात. तर ह्या पद्धतीचा असं बघा इथं आश्रम आहे. तर त्यांनी आल्या लगेच नमस्ते, तुम्ही आंघोळ करून घ्या, तोपर्यंत स्वयंपाक होतोय भोजन, नंतर प्रसाद घेऊन आराम करा. पण इथं आता बघा जेवण केले बघा. आता जेवण करून मस्तपैकी पंखा लावून बघा इथं पडवीत आराम करते. आणि आता थोडा 1 तासभर आराम करायचा. नंतर महाराज म्हणजे आपण बाहेर जरा दवाखान्यात जाऊन तुम्ही 2-4 दिवस इथंच थांबा. मग भाऊ आता नर्मदेची मै ठेवलं तर राहू. आम्हाला तर जायचे. परत चैत्र महिना चालू झाला आहे. बोटी बंद होतील. आम्हाला समुद्र पार करायचा आहे. बघू पण आता काय आज जर आराम मिळाला. त्यांनी आल्यावर गोळ्या वगैरे दिल्या बघा. हे अशा त्यांनी गोळ्या आणि बाटून दिली बघा मला लावायला. आणि मग हे महाराज आले बघा. हे सेवा करतात. आम्हाला काय लावेल ते देतात बघा. हे नर्मदे हार. तर हे सेवा करतात बघा. त्यांनी स्वयंपाक बनवला, जेवण दिलं बघा त्यांनी. तर असा बघा हे आश्रमाचं म्हणजे असं असतं बघा. हे खरंच म्हणजे हे एक काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत म्हणा, नाहीतर काहीतरी म्हणा नाही. हो करमावाशीची होती बघा. आज नदीकाठी काही नसताना शिव नसताना इथं जेवण व्यवस्था सगळी सोय अगदी त्यांच्यासाठी केलेली आहे. या नर्मदे मैयाची कृपा आहे आणि त्या कृपेशिवाय नाही. खरोखर इथे कृपा येणार. आणि जे आश्रमात आम्ही थांबलो आहे आज, ह्या आश्रमाच्या मालकांच्या 4 परिक्रमा झाल्या. 1 भारत भ्रमण परिक्रमा झाली. 12 ज्योतिर्लिंग पायी परिक्रमा झाली बघा. इतके मोठे गृहस्थ आहेत बघा. हे म्हणजे स्वामी आहेत. यांचं एवढं म्हणजे हे तर आपण त्यांच्यापुढं क्षुल्लक गोष्ट आहे. इतके मोठे ते त्यांची आहे बघा. आणि त्यांचे स्वतःची 4 आश्रम आहेत नदीकाठी असे बघा. त्यांचं ते दाखवतो तुम्हाला मी नंतर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आज आता इथंच संपवतो आणि आम्ही आता आराम करतो. आजचा 20वा दिवसाचा व्हिडिओ आहे पहा. सुंदर असा दिवस गेला. तर आजचा मुक्काम बहुतेक आमचा इथंच राहील. उद्या 21व्या दिवसाचं उद्या तुम्हाला दाखवून. जय हिंद, जय महाराष्ट्र. नर्मदे हार, नर्मदे हार.